Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. कामधंदा हे नाही ती कोणाला काय काय नाही ती की योजनेचा लाभ कोणाला मिळालाय का ताई? कुठल्या योजनेचे पैसे वगैरे आम्हाला निराधारचं भेटतात फक्त निराधारचं भेटतात. हो येतात ते किती येत आहेत तुम्हाला? 1,500 रुपये. आता काय करता ताप येते हो का गोळ्या येते संग मग दाखवायची गोळ्या घेऊन फिरतात. हो लाडक्या बहिणीचे सगळे नेत असतील ना पैसे का नाही आले? नाही. मधनच आले, मधनच बंद झाले, निम्म्यापर्यंत आले, काही महिने बंद झाले, आता नाही आले. एका कुटुंबात तिघी जण आहे म्हणून पैसे भेटत नाहीत. आम्ही ननद हो कुटुंबात घेऊन आला की प्रचारला? कुटुंबच असतं सांगते. आमच्या सासूबाई दुसरी जाऊबाई घरी येत अजून तिकडे नाही गेले प्रचाराला? नाही नाही. शहरांमध्ये थंडीने शांतता असली तरी सुद्धा ग्रामीण भागात काय चाललंय बघा. नगर पंचायतींच्या निवडणुका लागल्यात, नगर परिषद लागल्यात आणि आता मी आहे इंदापूरमध्ये. प्रचार रॅली सुरू झाले आहेत आणि लगबग भाग चालली. नमस्कार बाई, कुठून आला? ताई, कुठून आला? इथलंच आहे का? इथलंच आहे तिथं पाड्यात. कुठं उन्हाचं फिरताय तुम्ही? मग आता काय करायचं कसं काय? फिरतोय आपलं प्रचारसाठी. हा प्रचारासाठी? मग काय कोणाचा प्रचार करायला लागलाय? हा कोणाचा प्रचार करताय? हा. करतोय आपल्या शिंदे पाहुण्याचा. हा? शिंदे पाहुण्याचा प्रचार आहे का? हा बरं. एवढं उन्हाचं फिरताय मी म्हटलं. जायचं, बसायचं कुठं तरी फिरायचं मुलीच. हा. हा मग आता काय प्रश्न आहेत का काय तुमचे? का काय नाही? आपलं झालंय, सगळं झालंय. विकास झालाय का? काय नाही नाही झाला. विकास झालाच नाही का इंदापुरात? नाही ते करते ते काय आता चालू केला 2-4 दिवस झाले. हा. नाही, मी म्हणतोय कामं विमं झालीत का तुमच्या परिसरातली, एरियातली? हा झाले ते थोडे राहिले थोडं झाले, थोडं राहिले. थोडं राहिले, लय नाही राहिलं, सगळे झाले ते. बरं. सगळे झाले. बरं, मी म्हटलं एवढं उन्हाचं फिरताय, पैसे विषय मिळतात का? काय नाही. काय माहित आता फिरायचं एवढं खरं. मग द्यायचं काय द्यायचं ते द्यायचं घेतात ते घेतात. देतील ते देतील. ऍडव्हान्स नाही घेतले का तुम्ही आधी? नाही नाही. देतील ते देतील ना? हा. बरं, ठीक आहे. बरं, आणखी महिला बघा. बरं, मला जरा सांगा, तुम्ही कुठून आलेत ताई? इथंच आहे साठेनगर. बरं, ते लाडक्या बहिणीचे पैसे आलेत का? आल्यात येतात महिन्याला. ते येतात महिन्याला. हा बरं. काय काम करता तुम्ही? घरकाम धुणं भांडे. हो पण मग मला सांगा, तुमच्या एरियातले काही प्रश्न अजून राहिलेत का झालेत, सगळे सुटलेत? सुटल्यात असे तेवढे. एवढं सगळे उन्हाचे फिरतात आज इकडे म्हणून विचारलं. हा मग काय करायचं, करावं लागतंय काम तर. कोणाला कामधंदा हे नाही ती कोणाला काय काय नाही ती की. पण मग विकास तर झालाय भरपूर, सरकार म्हणते. मग कामं नाहीत का तुम्ही? इथं कोणच देत नाही ती ना काम. धुणं भांड्याचं सुद्धा देत नाही ती, कशाचं देत नाही ती. बाकी कामं नाहीत का नाही ती बाकी घरीच आहे बसून. घरी? हा बरं, मी म्हटलं एवढे तुम्ही उन्हाचे इकडे तिकडे फिरताय, पैसे विषय आलेत का? काय नाही? माझं काहीच नाही ते आलं. नाही आलं तुमचं? हम्म. नाही आलं. नाही योजनेचा लाभ कोणाला मिळालाय का ताई? कुठल्या योजनेचे पैसे वगैरे आम्हाला निराधारचं भेटतात फक्त निराधारचं भेटतात. येत आहेत ना? हो येत आहेत ते किती येत आहेत तुम्हाला? 1,500 रुपये. तुम्हाला? आम्हाला 4 हप्ता मिळलं, बंद झालं. 4 हप्ता मिळलं. 4 मिळालं. हो 4च मिळलं आणि बंद झालं. बंद झालं का आता? दिवाळीच्या बी आधी बंद झालं. दिवाळीच्या आधी बंद झालं. हो 5 हप्ते बंद झाले. तरी तुम्ही आज एवढं फिरायला लागलाय, ऊन वाढलंय. आता काय करता, ताप येते हो का गोळ्या येते संग मग दाखवायची. गोळ्या घेऊन फिरतात. हो चेष्टा करी नाही हो का गोळ्या येत्या. मला सांगा, आणि बंद झालं म्हणजे तुमचं 50 वय तुमचं बंदच झालं आता. हो बंद झालं म्हणजे 50 वय आहे तुमचं. मग आराम करायचं घरी. 50च वय आहे. 40च आहेत म्हणजे ते 50 वय आहे तुमचं. हो कोण म्हटलं हे तुम्हाला? बंद झालं म्हणते ते आता नाही येत. केलंय आता मग कुणाला अजून आता. मी म्हटलं आराम करायचं घरी, एवढ्या गोळ्या घेऊन कुठे फिरता तुम्ही? कुणाच्या जेव्हा खायचं, नवऱ्याला बी पितीन मला बी ती लेक द्या पेते दारू दोघं बी. आमच्या पैसे नाही तर हा दोघंही दारू पितात? सासरवाडीत आहे दोन्ही बी. हो तेव्हा आमचं त्यांना तर फिरायला घरी यांना माहिती झोपून नाही तर आलं नाही तर घरी झोपले ते. हो फिरायलाच नाही. बरं, मग आता तुम्ही इथं आलाय, माझं म्हणणं आहे पोटा पाण्यासाठी करताय हे? काय नाही कट लागल तिथं 2 दिवस 1 दिवसच करतोय, कामच नाही.
नेत्यांची एंट्री झाली आता इथं प्रचार सभा लागणार आहे मंदिरामध्ये. माझ्या माहितीनुसार हे गारटकर आहेत, हे आता अजित पवारांना रामराम करून इथं आता पोहोचलेत आणि पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर ते आता इंदापुरातून यांना नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत. याच्या आधी त्यांच्या पत्नी पण होत्या आणि गारटकर या आधी सुद्धा इथं नगराध्यक्ष राहिलेली व्यक्ती. आणखी जरा इथं हलगी वाजते इकडच्या महिलांना विचारू हलगी झाली की आवाज येईल कोण काय नाही बघू. सगळीकडून वेगवेगळ्या ठिकाणून महिला आल्या तर सगळ्यांनी इथं बसल्यात आणि प्रचार विचार सगळा सुरू आहे अजून इथे वेगवेगळ्या. आता मूळ मुद्दा असा आहे की महिलांच्या सगळ्यामधून काय फायदा काय झाला काय नाही हे योजनांमार्फत तर कळतंय, पण बाकी अजून काय काय गोष्टी होणार ते पण आपण बघू. चला धन्यवाद. हा आता तुम्ही बोलत होता ते काय तुम्ही बोलत होता की नक्की काय झालं घरातलं कोणी काम करत नाही आता. कोण नाही आम्हीच काम करतील. गोळ्या वडायचं आणि काम करायचं. नुसतं नाही गोळ्या वडायचं आणि काम करायचं. त्यांना माहिती सांगायचं की आमचं दापोरल्या गोळ्या वडायच्या आणि काम करायचं. काय करायचं दोघं पोरं नाही ते आमच्यापासून दोन्ही सासरवाडीत आहेत. हो बरं पण मी म्हटलं की एवढ्या आजारपणात तुम्ही इथं आलाय आता जावायासाठी यावं लागतंय. पाहुणा एक आमचा पाहुणा लागतो ते नात्याने यावं लागतंय की. हा मग काय चांगलं चाललंय की आणखी पोरांना आताच्या नाही चांगलंय. तर आणखी सगळ्याजणी उभे आहेत त्यांच्याशी नमस्कार. तुम्ही इथलेच आहे का सगळे. हो मी म्हटलं इतकं सगळे उन्हाचे फिरतात प्रचाराचे वगैरे वगैरे काय परिस्थिती आता मग तुमचे प्रश्न वगैरे सुटलेत का. आता काय नाही कळत नाही बोलतायत. नाही प्रश्न सुटलेत का ते तर सांगा की. काहीतरी असतील की तुमच्या परिसरात राहिलेत प्रश्न प्रॉब्लेम राहिलेत काहीतरी असेल की. काय काय प्रश्न सुटले काय काय राहिले का काय काय राहिले. तुम्ही हसताय म्हणजे तुमचे सगळे प्रॉब्लेम सुटलेत. तुम्ही सांगा या तुम्ही 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 बस दमून बसलाय तुम्ही पाणी पिया आधी मला सांगा. आता बहीण बहीण बरं जाऊ दे लाडक्या बहिणीचे पैसे आले का मला सांगा. भेटतात की भेटतात हा ती आमची बहीण बोलती तिला सांगा तिकडे ये की माधुरी इथं सांग की काय. बरं ऐका ऐका मला सांगा आणखी कोणकोणत्या योजनेचे पैसे मिळतात. आम्हाला लाडक्या बहिणीचे भेटतात बाकी नाही कुठलं. लाडक्या बहिणीचा याचा फायदा झाला तुम्हाला. हा झालं की मग काय वाढवले पाहिजेत पैसे असतं तुमचं म्हणणं आहे का. नाही मग आता ती सरकारलाच समजलं पाहिजे तर आम्ही सांगून काय फायदा आहे. आमचं एकट्या माणसाचं कोण आहे असं नाही का. मग ती आता वाढवतील नाही वाढव. ही कोण तुमचे पाहुणे रावळेत म्हणून आलाय तुम्ही. हा हो मग काय पाहुणे भाऊ आहे. मग आधी इथली सगळी गणितं वेगळी होती आता इंदापूर मधली गणितं बदलली घेऊ. कशी काय बदलली नाहीत बदलली अजून बदलली की. आता हे जे गारटकर आता त्यांच्यावर तुम्ही आला ते आणि हर्षवर्धन पाटील तर कायम पारंपरिक विरोधक एक दोघांचे आता सोबत लढू लागले. मला काही सांगता येणार नाही नाही येणार. बरं 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 किती जण फार घामटलाय तुम्ही पण. बरं थांबा सांगा. अहो पळू नका या की बोलायचं नाही का. बरं ओ पैसे येतात ना सांगा. नको मला नाही येत म्हणाय पण नको काय मी मुद्दाहून का आलो इथे विचारायला की नक्की सरकारी कोणकोणत्या योजनांचे पैसे मिळतात लाभ काय मिळतोय आणि त्यातून कारण यानंतर आता पुढं काय होणार माहिती का. यानंतर थेट लोकसभांच्या सगळ्या निवडणुका आहेत. आता झेडपी आणि महानगरपालिका होतील पण त्यानंतर लोकसभांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे ग्रामीण भागावरती या सगळ्याचा किंवा ग्रासरूट लेवलवरती या सगळ्याचा काय परिणाम झाला ना तो या लोकांच्या बोलण्यामधून कळणार आहेत. काही जणांचे प्रश्न सुटलेत काही जणांचे नाहीत. बघा मागं टाळ्यांचा पण तुम्हाला आवाज ऐकू येत असेल तर तो आवाज ह्याचाच आहे की सगळी भाषणं चालली. एक शेवटाकडे यायचं म्हणून इथल्या महिलांची पण आपण जरा बोलू की काय मिळतंय काय नाही मिळतंय त्यांना एकदा सगळ्यांना विचारू. नमस्कार तुम्ही कुठल्या आहेत. इंदापूर मधले. सगळे प्रचाराला फिरताय तुम्ही उन्हाच्या आता सावली बघून बसलाय मला माहिती आहे. प्रश्न सुटले का तुमचे. सुटलेत काय 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 सुटले म्हणजे घरांची कामं घरकुलं हे दिलेत त्यांनी. हो मग बाकी लाडक्या बहिणीचे सगळे नेत असेल ना पैसे का नाही आले. नाहीत मधनच आले मधनच बंद झाले निम्म्यापर्यंत आले काही महिने बंद झाले. नाही नाही आता नाही आले. एका कुटुंबात तिघी जण आहे म्हणून पैसे भेटत नाहीत. आम्ही ननंद भाऊ
कुटुंबच घेऊन आला की प्रचारला? मग कुटुंबच असतं सांगते. आमच्या सासूबाई दुसरी जाऊबाई घरी येत अजून. दुसरीकडे नाही गेले प्रचाराला? नाही नाही, आम्ही एकत्र एकत्रच आहे आमचं सगळं. आम्ही एकाच्याच पाठीशी. पैसे विषय मिळत आहेत का काय चाललंय आपलं निवांत? निवांत आहे आता सध्या. निवांत आहे. अजून नाही काय? आल्यावर आल्यावर सांगू आम्ही, तुम्ही या आमच्याकडनं. ठीक आहे. नाही, मी सहज विचारलं तुम्हाला, कारण तुम्ही एवढे उन्हाचे बिचारे फिरताय, सगळेजण प्रचार करताय, सगळं चांगलं आहे. तर मुद्दाहून हे का विचारलं, त्याचं कारण असं आहे की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती असतात सगळ्या, आणि शेवटी लोकशाही आहे, त्यात सामदाम दंडभेद अशाच पद्धतीने सगळं राजकारण चालत असतं. पण ज्या पॉप्युलर योजना आहेत, ज्या सरकारनं याच्या आधी म्हणजे हे सरकार ज्या योजनेमुळे बसलं असं स्वतः सत्ताधारी सगळे म्हणतात, आणि ज्या योजनांसाठीचा निधी मोठ्या प्रमाणात मध्ये देण्यात आला, त्यानंतर काही ठिकाणी त्याला छाननी लावण्यात आली, तर अशा पॉप्युलर आणि तुम्हाला मतदान होईल किंवा लोकांमध्ये तुम्ही चर्चेत राहाल अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टींचा लोकांना फायदा होतोय. नगर परिषदांच्या निवडणुकांना सुद्धा ज्या स्थानिक लेवलच्या योजना आहेत त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आणखी टेंटॅकल स्वतःचे पसरवता येतील, त्याचा विस्तार कसा वाढवता येईल याचा विचार 100% यासाठी होतोय. जसं मी सांगितलं की यानंतर डायरेक्ट भविष्यात लोकसभाला सामोरं जायचंय. आधीच्या ज्या विधानसभा लोकसभा सगळ्या झाल्या त्याला एक बेसला कार्यकर्ता जो काम करत होता त्याला मोटिवेट करायला लागत होतं. आता तो कार्यकर्ता स्वतः व्यवस्थित येईल, कारण आधी सगळ्या ह्या पंचायत समित्या ह्या सगळ्या डिझॉल्व्ह झालेल्या होत्या. आता येणाऱ्या निवडणुकांना जेव्हा जायचं असेल तेव्हा इथे स्वतःचे कॅन्डिडेट्स असतील, त्यामुळे आत्ता ते एकदम पारखून निरखून, आणि मग प्रत्येक नेता अर्थात त्याविषयी शब्द ऐकला की सगळे सोयरे सगळे इथे बसलेले आहेत, तशा पद्धतीने लोक बसवायचं आता काम सुरू आहे महाराष्ट्रात. तुम्ही मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत ओमकार बाबळे, थेट इंदापुरातून.